महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन सकपाळजी, सन्माननीय माजी खासदार आणि काँग्रेसचे नेते सन्माननीय तुकारामजी रेंगे पाटील, ज्यांचं सूत्रसंचालन होत आहे ते आमचे मित्र मुजाहिद खान, ज्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या समवेत काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला, ते युवा नेते आशिष वाकोडेजी, परभणीचे माजी महापौर सन्माननीय रवी सोनकांबळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस आहेत, ते दुसरे उपमहापौर सन्माननीय वाघमारे साहेब, ॲडव्होकेट आमचे मित्र महाराष्ट्र अल्पसंख्याकचे अध्यक्ष वजाद भाई, सन्माननीय परभणी शहर अध्यक्ष खान साहेब, अमोल जाधव जी, सुहास पंडित जी, प्रियंका वाकोडे जी, सिद्धार्थ भराडे यांचाही प्रवेश झाला आहे, सलीम काजी जी, ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधनं आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय नेतेगण आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, विजय वाकोडे आणि सूर्यवंशी या दोघांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. विजय वाकोडेंच्या संबंधामध्ये सांगायचं झालंच तर आंबेडकरी चळवळीतला एक ज्येष्ठ नेता म्हणून मी त्यांच्याकडे पाहत आलो. गेली कित्येक वर्ष आम्ही बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये सोबत राहून काम केलं. अत्यंत हुशार, अत्यंत डॅशिंग, कोणालाही न घाबरणारा आणि अत्यंत ताकदीनं लढणारा नेता म्हणून विजय वाकोडे यांचं महाराष्ट्रामध्ये नाव होतं. भीमशक्तीमध्ये ते अनेक वर्ष माझ्या सोबत राहिले. मधल्या काळामध्ये थोडी प्रकृती बिघडल्यामुळं घरीच असायचे. भाषणामध्ये अत्यंत फरडा वक्ता म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघायचो. जबरदस्त अशा पद्धतीने त्यांचं भाषण असायचं. ते नेहमी सांगायचे, झेंडा तुम्ही कुठलाही हातात घ्या, परंतु झेंड्याचा दांडा मात्र आंबेडकरी चळवळीचा असला पाहिजे. हे त्यांचं वाक्य सातत्यानं मनामध्ये असतं. आता कुठलाही झेंडा आपण घ्यायचा नाहीये. आता फक्त काँग्रेस पक्षाचाच झेंडा, तोही राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली असणारा काँग्रेस पक्ष. बाबासाहेबांनी एवढी सुंदर घटना लिहिली, या देशाला लोकशाही दिली, सर्वांना समान अधिकार दिला, सर्व धर्म समभावाची भूमिका या देशानं घटनेमुळे स्वीकारली, विविधतेमध्ये एकता आणणारा हा देश आहे. हे सर्व घटनेमुळे झालं. एक मत, राजाला एक मत, रंकालाही एक मत. लोकशाहीप्रमाणे सरकार येत असतात, लोकांच्या मतावर सरकार जात असतात. हे सगळं करून दाखवायची किमया परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्माजी गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सोबत राहून या देशाची राज्यघटना त्यांनी बनवली. आपण आंबेडकरी चळवळीमध्ये अनेक संघटनांमध्ये काम केलेले लोक आहोत.
आपण सातत्यानं घटना बचावासाठी महाराष्ट्रभर कार्यक्रम करायचो. कधी मोर्चा असायचा, कधी आंदोलन असायची, आणि ते फक्त आपल्या समाजापुरतंच आपण त्या राज्यघटनेच्या संबंधामध्ये आवाज उठवायचो. आज खऱ्या अर्थानं भारतीय राज्यघटना घराघरामध्ये जर कोणी पोचवली असेल तर ती फक्त राहुलजी गांधी यांनी. त्यांची भारत जोडो यात्रा, या यात्रेमध्ये कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत या यात्रेमध्ये ते फक्त घटनाच, बाबासाहेबांनी लिहिलेली घटना दाखवत होते. आणि या घटनेनुसार या देशाचा राज्यकारभार सध्या चालत नाही हे लोकांना पटवून देण्याचं काम त्यांनी यात्रेच्या निमित्तानं केलं. दुसरी यात्रा नागालँडपासून मुंबईपर्यंत काढली. याही यात्रेमध्ये बाबासाहेबांची राज्यघटना किती महत्त्वाची आहे, या देशाची लोकशाही टिकवायची असेल तर राज्यघटना टिकली पाहिजे, ही भूमिका राहुलजी गांधींनी घेतली. आणि त्यामुळं बाबासाहेबांनी लिहिलेली घटना आज निव्वळ भारतभर नव्हेच तर जगभर आज प्रसिद्ध झालेली आहे. ती केवळ राहुलजी आणि राहुलजी यांच्यामुळेच. आणि म्हणून आपण सगळ्यांनी बाबासाहेबांची राज्यघटना वाचवण्यासाठी राहुलजींनी जो पुढाकार घेतलेला आहे, तर त्यांच्याच नेतृत्वाखाली भारताची राज्यघटना मजबूत झाली पाहिजे, ती वाचवली पाहिजे, यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करायचं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन सकपाळजी यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे. मधल्या काळामध्ये राहुलजी घरी आले होते आपल्या. हर्षवर्धनजी होते, मी होतो, अनेक आपले नेते होते. हर्षवर्धनजींनीच मला सांगितलं की हंडोरेजी आपल्याला वाकुड्यांचं चांगलं स्मारक बनवायचं आहे. सूचना केली त्यांनी मला. मी म्हटलं त्यांचा प्लॅन डिटेल सगळं मागून घ्या, जो काही निधी लागेल आपण तो देऊ. काल परवा सुद्धा त्याचं डिटेल माझ्याकडे आलंय. आणि निश्चितपणे माझे सहकारी दिवंगत विजय वाकोडे यांचं स्मारक अत्यंत देखण्या स्वरूपामध्ये आपल्या परभणीमध्ये उभं करण्यासाठी माननीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी काम करू. काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभाव मानणारा पक्ष आहे. जातीयवादी पक्ष या देशामध्ये आपण बघताय. बाबासाहेबांची राज्यघटना बदलायचं काम सुरू झालेलं आहे. मतदान चोरी करायचं काम सुरू झालेलं आहे. 10 बाय 10च्या घरामध्ये 80 लोक राहू शकतात का? त्या एका घरामध्ये 80 लोकांचं मतदान. मीडियावाले ज्यावेळेस त्यांच्या घरी गेले त्यावेळेस तिथे फक्त नवरा बायको होते. मीडियावाल्यांनी, टीव्हीवाल्यांनी त्यांना विचारलं की 80 लोकांचं मतदान आहे एका घरामध्ये, राहतात का 80 लोक? ते म्हणाले नाही साहेब, मी आणि माझी पत्नी गेल्या 3 वर्षापासून या घरामध्ये राहतो, दुसरा कोणी माणूस नाहीये. म्हणजे अशा पद्धतीनं बोगस नावाची नोंद करायची आणि ते बोगस मतदान करून घ्यायचं, याचाच अर्थ मतचोरी करायची. इथं एवढे मेजॉरिटी, थम्पिंग मेजॉरिटीनं इथं सरकार यांनी आणलं. 70 जवळजवळ मतदारसंघ असे आहेत की जिथं ह्या सगळ्या बोगस वोटिंग झालेली आहे. नाही यांची थम्पिंग मेजॉरिटी असूच शकत नाही. लाडक्या बहिणी मतदान करून करून किती करणार आहे? वातावरण तुमच्या बाजूनं विरोधात आहे. 4 महिन्यापूर्वी, 5 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका होतात आणि काँग्रेस आणि मित्र पक्षाचे, इंडिया आघाडीचे जवळ 31-32 खासदार निवडून येतात. 4 महिन्यात काय लोकांचं लक्ष दुसरीकडे गेलं आणि यांना मतदान झालं? असं होत नाही. आणि म्हणून ही लढाई, ही बाबासाहेबांच्या विचाराची लढाई काँग्रेस पक्ष लढवतोय, हर्षवर्धनजी लढवतात, आम्ही लढवतो. माझ्यासारखा एका कार्यकर्त्याला, आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याला राहुलजी गांधी, विलासरावजी देशमुख, गुरुदासजी कामत या सगळ्या लोकांनी मला आमदारकीचे तिकीट दिलं, मंत्री बनवलं. आणि समाज कल्याण मंत्री बनल्यानंतर आपल्याला माहिती आहे मी किती काम केलं. महाराष्ट्रभर 300 इमारती बांधल्या, 150 हॉस्टेल्स बांधली, 100 निवासी शाळा बांधल्या. प्रत्येक जिल्ह्यात बाबासाहेबांच्या नावानं सामाजिक न्याय भवन बनवलं. 1000 विद्यार्थ्याची हॉस्टेल बनवली डिव्हिजन स्तरावर. ITI बनवली. 8 लाख कुटुंबाचं कर्ज माफ केलं, 1100 कोटी रुपयाचं.
19,000 एकर जमीन भूमिहीनांना वाटप केली. त्यामध्ये परभणीचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. परभणी, यवतमाळ, बुलढाणा वगैरे इकडच्या जिल्ह्यातल्या लोकांना दिली. किती हजारो विद्यार्थ्यांना, लाखो विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप आपण वाढवून दिली. फॉरेन स्कॉलरशिप वाढवली. छत्रपती शाहूराजांच्या नावानं असणारी स्कॉलरशिप, वेगवेगळ्या स्कॉलरशिप देण्याचं काम केलं. अशा पद्धतीनं सामाजिक न्यायाला जी बगल दिलेली होती त्यावर पुन्हा काम करण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याने केलं. एवढंच नव्हे तर पुन्हा मला खासदार बनवलं. राहुलजी गांधी हे आमचे सगळे नेते महाराष्ट्रातले, या सगळ्यांनी माझं नाव सुचवलं आणि राहुलजींकडे पाठवलं, खरगे साहेबांच्याकडे पाठवलं. खरगे साहेब आज एक मागासवर्गीय नेते आहेत आणि काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. आणि म्हणून आपला नेता एक देशाचा अध्यक्ष आहे या नेत्याच्या मागं, आणि आमचे युवा नेते राहुलजी गांधी यांच्या मागे, आणि महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धनजी सकपाळ यांची सगळ्यांची जी यांना सगळ्यांना ताकद देण्याचं काम आपण सगळ्यांनी करायचं आहे. पुन्हा लोक येतील. कधी एकाच घराण्यातले लोक सातत्यानं आपल्याकडे येतील. आता आमच्या रिपब्लिकन सेनेत चला, भारिप बहुजन संघामध्ये चला, RPI मध्ये चला. हे काही देऊ शकत नाहीत, आतापर्यंत काही दिलेलं नाही, भविष्यातही देऊ शकणार नाही. म्हणून आपली फुकट ताकद आपली वाया कशाला घालवायची. जातीयवादाला रोखण्यासाठी हे आपले गटतट पुरेसे पडणार नाहीत. काँग्रेस पक्ष सर्व धर्म समभावानं वागणारा पक्ष आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक समान तत्वानं चालणारे लोक आहेत, आणि त्यांची ताकद आपली जातीयवाद्यांच्या विरुद्ध लढायचं असेल तर काँग्रेस पक्षाची ताकद वाढवली तर निश्चितपणे जातीयवादाशी लढण्याला काँग्रेस पक्ष आणखी मजबूतीनं उतरू शकतो. आणि म्हणून आपण सगळ्यांनी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवणं आवश्यक आहे. कोणी काही बोलत, कोणी टीका करू दे, आशिष काही करू दे, तुम्ही डगमगता कामा नये. तुम्ही हर्षवर्धनजी इथं आहेत, मी आहे, तुमच्या परभणीचे नेते बसलेले आहेत, नवीन आलेले नेते आहेत. रवी सोनकांबळे आहे, त्यांच्यासारखा अत्यंत डॅशिंग माणूस आहे. सुखदेव आहे, आपला विजय सुखदेव आहे. भिशे आलाय की नाही माहीत नाही मला, सतीश भिशे आहे. ही खूप मोठी टीम आहे. आंबेडकरी चळवळीतली खूप मोठी टीम. अख्खा महाराष्ट्र तुमच्या मागे उभा करू आम्ही. तुम्ही बिलकुल काळजी करायची गरज नाही. आशिष, तुला ताकद द्यायची जबाबदारी माझ्यासहित आमचे नेते हर्षवर्धनजी आणि आमचे महाराष्ट्राचे सगळे नेते तुझ्या पाठीशी उभं राहतील. पण आपणाला पण एक गोष्ट बघावं लागेल. आपल्याच परभणी जिल्ह्यामध्ये असे काही ढोंगी लोक आहेत, मी आता त्यांचं कुणाचं नाव घेत नाही, पण काम करणारे लोक कोण आहेत आणि नुसता इव्हेंट करणारे कोण लोक आहेत हे बघायला पाहिजे. ते आपल्या लक्षात आलेलं आहे बऱ्याचशा गोष्टी. या सगळ्यांना थोडंसं नाही तर मग काय, आता ते नवीन आपले माझे आमदार काय ना त्यांचं राष्ट्रवादीत होते ते ज्या, आता वरपुडकर तिकडे गेले, हे इकडे आले. येऊ द्या. काँग्रेस पक्ष सगळ्यांचा आहे, महासागर आहे. या महासागरामध्ये किती कुणी सूर मारला तरी स्थळ काही सापडत नाही काँग्रेसचा. असा काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष सगळ्यांना सामावून घेतो, पण सामावून घेत असताना काँग्रेस पार्टीची कुठं हानी होऊ देता कामा नये, पक्षामध्ये दुफळी माजता कामा नये. सगळ्यांनी जेव्हा आपण पक्षानं दिलेला एक अध्यक्ष महाराष्ट्राचा आहे आणि मग त्यांचं नेतृत्व सगळ्यांनी मान्य करून त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं पाहिजे, ही भूमिका सगळ्यांची असली पाहिजे. जिल्हा स्तरावरती भूमिका असली पाहिजे, तालुका स्तरावर, शहर स्तरावर असली पाहिजे. आणि मला वाटतं आशिषजींची दखल आपण निश्चित घ्याल. शहराध्यक्ष आपण पण त्यांची दखल घ्या. आता जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुकीमध्ये मागासवर्गीयांना प्राधान्यक्रमानं आपण उमेदवारी द्यावी. आणि खास करून रवी सोनकांबळे, आशिष आणि भराडे आणि इतर लोक आहेत त्यांचा प्रामुख्यानं विचार करावा. मी पुन्हा एकदा आशिष तुला मनापासून धन्यवाद देतो. तू एक चांगला निर्णय घेतला. रवी सोनकांबळेंच्या नेतृत्वाखाली किंवा मार्गदर्शनाखाली तुला भविष्यात चांगले दिवस काँग्रेस पक्षच देऊ शकतो, हे निश्चित आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. पुन्हा एकदा तुमचं काँग्रेस पक्षामध्ये स्वागत, आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि पक्षासाठी चांगलं काम करा.
अशी अपेक्षा या निमित्तानं बाळगतो. धन्यवाद. जय भीम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.